इकडे सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत। राज्यातील महाविकास आघाडीने कंबर कसले आणि राज्यातील लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला। तर काँग्रेसला अधिक जागा मिळतील अशी आशा काँग्रेसच्या नेत्यांना आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं इंडिया आघाडीची मोठ बांधली। सर्व भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकांना ब्रेक लागला होता, पण आता पुन्हा एकदा बैठकांचा सिलसिला सुरू होणार आहे। इकडे इंडिया आघाडीची घटक असलेल्या महाविकास आघाडीत राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांचं वाटप कोणत्या सूत्रानुसार होणार, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। तर महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे। महाराष्ट्रात आमचंही झालं आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एक उत्तम समन्वय आहे। एकीकडे संजय राऊत यांनी जागा वाटप झालं असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसला अधिक जागा मिळतील अशी काँग्रेसच्या नेत्यांना आशा आहे। आम्ही काही त्यांच्याकडून गाईडलाईन्स घेऊ ना, दिशादर्श काही त्यांच्याकडून माहिती घेऊ का, तुमचं काय मत आहे त्यांना विचारू आम्ही, काय मत आहे, मित्रपक्ष आहे आम्ही काय केलं पाहिजे हे सगळं चर्चा करू। आम्ही येतील ना जागा, आपोआपच येतील। मित्र आम्हाला म्हणजे एकमेकाला सांभाळून घेत असताना आम्हाला तो वाटा मिळणार आहे। येत्या 19 तारखेला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होऊ घातली आहे। या बैठकीत शरद पवार तसंच उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक होते। या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसलाय। राजस्थान आणि छत्तीसगडमधली काँग्रेसची सत्ता गेली आहे, तर तेलंगणात काँग्रेसनं सत्तेचा सोपान गाठलाय। त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर खल होणार। तसंच लोकसभेच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीत रस्सीखेच सुद्धा होणार त्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि एक